सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। या चर्चासत्रातले जे दुसरं सत्र आहे, या सत्राचे अध्यक्ष आहेत डॉक्टर शंकर साहेब खोपोली यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। यानंतर आपल्या या चर्चासत्रातले तिसरे निबंध वाचक जे आहे डॉक्टर श्रीनिवास हेमाडे पुणे यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया या निबंध वाचनासाठी आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। चाळकर सरांना अशी विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठ करणार आहोत। या सत्रात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे स्वागत करतो। या सत्राच्या अध्यक्ष डॉक्टर स्मिता अवचार यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर सुनीता जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। केला गेला तेव्हा काही विचारवंतांनी सर्व शासकीय मंडळ समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यात प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर हे अग्रेसर होते। हे याचा आपण खऱ्या अर्थाने उल्लेख आज नम्रपणे करावा असं सूचना डॉक्टर आपले ठाले सरांनी पण मला केली होती। तर यांचं जे स्वागत आहे ते श्री कुंडली कातकरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मी सुरुवातीला डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी तर्कतीर्थांची समाज मीमांसा या विषयावर त्यांचा निबंध वाचा। डॉक्टर स्मिता अवचार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ठाले पाटील, डॉक्टर गोरे ज्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे 16 खंड संपादित केले, ते डॉक्टर सुनील कुमार लवटे। या चर्चासत्रामध्ये माझ्याबरोबर सहभागी असणारे डॉक्टर हेमंत राजोपाध्ये, डॉक्टर श्रीनिवास हेमाडे आणि बंधू भगिनींनो, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा समाज विचार या विषयावर मांडणी करण्यासाठी मला सांगण्यात आलेलं आहे। सुरुवातीच्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये डॉक्टर ठाले पाटील यांनी असं सांगितलं की 1953 साली मराठवाडा विद्यापीठ स्थापन व्हावे अशी सूचना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेली होती। हे सांगण्यास मला आनंद वाटतो की ही सूचना त्यांनी त्यावेळी केली ज्यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता। मराठवाडा साहित्य परिषदेने सत्कार केल्यानंतर त्या सत्काराला उत्तर देताना तर्कतीर्थांनी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठ झालं पाहिजे असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी नंतरचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे। म्हणजे यामध्ये सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेची जी भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची होती असं म्हणायला हरकत नाही। तर्कतीर्थांचा समाज विचार हा जो विषय आहे तो अतिशय मोठा आणि गुंतागुंतीचा आहे, कारण डॉक्टर गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विषयामध्ये त्यांना गती होती आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मूलगामी असं लिखाण केलेलं आहे। एकूण त्यांच्या समाजविषयक विचारांचे 2 भाग करता येतील। एक प्राचीन भारतीय इतिहास, साहित्य आणि संस्कृती या विषयावर केलेली त्यांनी मांडणी आणि नंतरच्या काळामध्ये आधुनिक काळाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मांडणी। मला असं वाटतं की डॉक्टर राजोपाध्ये हे पहिल्या याच्यावर कराल ना तुम्ही, हां, डॉक्टर राजोपाध्ये धर्म
ते या विषयावर मांडणी करतील. आणि नंतरच्या काळामध्ये विशेषतः 1930 नंतर सामाजिक विषयामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली त्याचा थोडक्यात परामर्श मी माझ्या व्याख्यानामध्ये घेणार आहे. मुख्यतः तर्कतीर्थांच्या विचार विकासाचे 3 टप्पे आपल्याला सांगता येतील. पहिला जो टप्पा होता तो प्राज्ञ पाठशाळेच्या काळामध्ये त्यांचा जो वैचारिक विकास झाला त्यातला हा पहिला महत्त्वाचा टप्पा. दुसरा टप्पा ते ज्यावेळी मार्क्सवाद आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते तो दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा ज्यावेळी नवमानवतावादाची घोषणा करण्यात आली आणि रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्ष हा जो पक्ष M.N. रॉय यांनी स्थापन केलेला होता तो पक्ष त्यांनी रद्द केला आणि त्याऐवजी नवमानवतावादाची त्यावेळी त्यांनी घोषणा केली. त्यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्यापासून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लोकशाही समाजवादाकडे यशवंतराव चव्हाण यांच्या मैत्रीमुळे म्हणा प्रभावामुळे म्हणा तर्कतीर्थ वळलेले आपल्याला दिसून येतात. हे जे 3 टप्पे आहेत ते 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की हा दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा होता ज्या काळामध्ये त्यांचं मुख्य महत्त्वाचं असं लिखाण झालेलं आहे. नंतरच्या काळामध्ये त्यांनी लिखाण केलं पण मुख्यतः विश्वकोश साहित्य संस्कृती मंडळ आणि प्रासंगिक व्याख्याने लेख इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात झाल्या. परंतु त्यांचं जे मूलगामी लिखाण आहे ते मूलगामी लिखाण मुख्यतः 1930 ते 1955 या काळामध्ये झालेलं आहे. आणि हे लिखाण चिकित्सक आहे, अतिशय टीकात्मक असं आहे. आणि त्या काळामध्ये तर्कतीर्थ कुणाचाही मुलाहिजा न राखता लिहिताना आपल्याला दिसतात. नंतरच्या काळामध्ये मात्र तसं दिसत नाही. नंतरच्या काळामध्ये ते जास्त मॅच्युअर झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. परंतु त्यांच्या टीकेचं जे टोक आहे ते टोक असं म्हणता येईल की सौम्य झालेलं आपल्याला दिसतं. आता पहिला जो टप्पा होता तो प्राज्ञ पाठशाळेचा होता आणि त्याबद्दल पाटील सरांनी सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये सांगितलं की कसं त्यांना वडिलांनी प्राज्ञ पाठशाळेमध्ये आणून सोडलेलं होतं. प्राज्ञ पाठशाळी फक्त वैदिक वाङ्मय आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली पाठशाळा नव्हती. या पाठशाळेच्या स्थापनेमागे केवलानंद सरस्वती यांचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन होता की आधुनिकता आणि परंपरा यांच्यामध्ये सांधा जोडला पाहिजे. भारतामध्ये नवजागरण झालं पाहिजे, नवा विचार निर्माण झाला पाहिजे, परंतु तो परंपरेच्या पायावर झाला पाहिजे. त्यामुळे प्राज्ञ पाठशाळेचा जो अभ्यासक्रम होता त्यामध्ये भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यावर्षी अगदी प्राथमिक स्तरावरचे का होईनात परंतु अभ्यासक्रमामध्ये या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला होता. मुख्य जो बदल झाला तर्कतीर्थ ज्यावेळी तिथं आले तो म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक चळवळी करणारे जे क्रांतिकारक होते ते क्रांतिकारक ब्रिटिशांचा वरवंटा फिरायला सुरुवात झाल्यानंतर 1910-11 नंतर प्राज्ञ पाठशाळेमध्ये सामील झाले. त्यामध्ये कानडे शास्त्री जे होते ते गदर चळवळ जी होती 1914-15 साली त्या गदर चळवळीमध्ये भाग घेतलेले क्रांतिकारक होते. कोल्हापूरचा जो शिवाजी क्लब होता त्या क्लबमधले काही क्रांतिकारक होते. तर त्या क्रांतिकारकांच्या सहवासामध्ये आल्यानंतर तर्कतीर्थांचा संपूर्ण जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला. आणि त्या दृष्टीने मग राजकीय स्वातंत्र्यही महत्त्वाचं आहे आणि भारतामध्ये आपल्याला नवभारत निर्माण करायचं आहे. आणि नवभारत जर निर्माण करायचं असेल तर नवज्ञान, नवी शास्त्रे आपण अवगत केली पाहिजेत असा विचार त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्या दिशेने काम करायला त्यांनी सुरुवात केली.
प्राथम्य पाठशाळेचं एक महत्त्वाचं काम धर्मकोश निर्मितीचं होतं आणि धर्मकोश निर्मिती ही मुख्यतः 3 तत्वांच्या आधारावर करायचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं धर्मकोशाचं काम त्यांनी सुरू केलं. तर्कतीर्थ नंतरच्या काळामध्ये मार्क्सवादी झाले, रायवादी झाले, भारतीय परंपरेचे तत्त्वज्ञानाचे अतिशय कठोर असे टीकाकार झाले. परंतु तरीही त्यांनी प्राज्ञ पाठशाळेचा जो धागा होता तो धागा सोडला नाही. धर्मकोशाचं जे काम आहे ते धर्मकोशाचं काम त्यांनी सोडलं नाही. धर्मकोशाच्या बाबतीमध्ये धर्मकोशाच्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या. उपनिषद कांड जे आहे ते उपनिषद कांडाला 103 पानाची इंग्रजी भाषेमधील प्रस्तावना त्यांनी लिहिलेली. तर हे जे काम होतं ते सातत्याने चालू राहिलं की त्या कामापासून वैचारिक मतभेदामुळे आपण रजा घ्यावी असं तर्कतीर्थांना वाटलं नाही. ही एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. तर्कतीर्थांचा दुसरा जो कालखंड 1930 नंतर आपल्याला म्हणता येईल की ज्या कालखंडामध्ये ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाले, सत्याग्रहामध्ये भाग घेतला, तुरुंगामध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये मूलगामी असं परिवर्तन झालं आणि मार्क्सवाद आणि मानवेंद्रनाथ रॉय यांचा विचार त्यांना आवडू लागला आणि त्या दृष्टीने भारतीय परंपरा, भारतीय इतिहास यांची मांडणी केली पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. आणि त्यामुळे नंतरचा एक 10 ते 12 वर्षांचा जो काळ आहे त्या काळामध्ये तर्कतीर्थांनी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण असं म्हणता येईल की मूलगामी स्वरूपाचं ते लिखाण आहे. तर या लिखाणामध्ये एक प्रकारचं विशिष्ट असं टोक आहे आणि हे टोक भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे भारतीय परंपरेची चिकित्सक रीतीने तपासणी केली पाहिजे यासाठी ते आहे. तर्कतीर्थांचे जे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यामधील पहिला जो ग्रंथ आहे तो हिंदू धर्म समीक्षा आणि सर्वधर्म समीक्षा आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो वैदिक संस्कृतीचा विकास. माझ्या मते मराठीमध्ये जे फार थोडे अभिजात ग्रंथ आहेत, वैचारिक ग्रंथ, त्यामध्ये हा 3रा ग्रंथ आहे. पहिला ग्रंथ आहे गीता रहस्य, दुसरा ग्रंथ आहे जावडेकरांचा आधुनिक भारत आणि 3रा ग्रंथ आहे वैदिक संस्कृतीचा विकास. तर त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही, हेमंत त्याबद्दल बोलणारच आहे. ज्यावेळी भारतीय समाज आणि भारतीय समाजामध्ये पुनर्निर्मिती करायची आहे त्यावेळी कोणत्या नव्या वैचारिक साधनांचा वापर केला पाहिजे याची मीमांसा तर्कतीर्थांनी करायला सुरुवात केलेली होती. मार्क्सवादाचा प्रभाव होताच. त्यांचं म्हणणं असं होतं की मार्क्स असं म्हणतं की धर्म ही अफूची गोळी आहे, पण मार्क्स असंही म्हणतं की सर्व विषयांची सुरुवात, सर्व विषयांची समीक्षा शेवटी धर्मसमीक्षेपासून आपल्याला करावी लागते. त्यामुळे धर्मसमीक्षेपासूनच आपल्याला धर्म ही अफूची गोळी आहे यापेक्षा धर्मसमीक्षेपासून आपण सुरुवात केली पाहिजे. ही जी भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी भारतीय परंपरेची तपासणी करायला सुरुवात केली. एक मुख्य मुद्दा त्यामध्ये असा होता की भारतीय परंपरेची तपासणी करत असताना आणि ती तपासणी त्यांनी हिंदू धर्म समीक्षेमध्ये केली. त्यामध्ये बरीचशी सुधारणा नंतर वैदिक संस्कृतीचा विकास यामध्ये केली. परंतु भारतीय परंपरा आणि भारतीय इतिहास जर समजावून घ्यायचा असेल आणि नव्या परिस्थितीमध्ये आपला जर विचार आकलन जर आपल्याला करायचं असेल तर भारतामध्ये प्रबोधन काळातील जी चळवळ सुरू झालेली होती या चळवळीमध्ये ब्राह्मण समाज असू देत, प्रार्थना समाज असू देत, सत्यशोधक समाज असू देत किंवा आर्य समाज असू देत, या सर्व समाजांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. या सर्व समाजांनी मुख्यतः धर्मसमीक्षा केली
की हिंदू धर्म जर आपल्याला सुधारायचा असेल, हिंदू धर्मामध्ये जर सुधारणा करायची असेल तर त्यामध्ये मूलगामी असं परिवर्तन झालं पाहिजे, मूलगामी अशी चिकित्सा झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तर भारतीय प्रबोधन काळामध्ये निर्माण झालेल्या ज्या चळवळी होत्या त्या चळवळीच्या संदर्भात विचार करत असताना त्यांनी असं म्हटलं की या चळवळींचा निष्कर्ष काय होता. या चळवळींचा निष्कर्ष हा होता की 5 ते 6 महत्त्वाचे विचार भारतीय समाजाने आत्मसात केले पाहिजे. त्यातील पहिला जो विचार आहे तो म्हणजे पाश्चात्यांनी जे विज्ञान विकसित केलं आहे ते विज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. पाश्चात्यांनी निर्माण केलेलं विज्ञान आपल्याकडे नाही, ते विज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, धर्मनिरपेक्ष शिक्षण आपण सर्व लोकांना दिलं पाहिजे. आतापर्यंत आपलं सर्व जे शिक्षण आहे ते धर्मावर आधारलेलं शिक्षण आहे, म्हणून सेक्युलर एज्युकेशन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था, भारतातील जाती व्यवस्था ही भारताच्या सर्व प्रकारच्या अस्वस्थतेला, भारताच्या सर्व प्रकारच्या परागतीला जबाबदार आहे. परंतु जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता पूर्णतः नष्ट केली पाहिजे. भारतीय संस्कृतीचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर हे नष्ट केलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे भारतामध्ये बुद्धिस्वातंत्र्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने अंधश्रद्धा आणि धर्माचा लोकांच्या मनावर जो पगडा आहे तो दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं पाहिजे. समाज प्रबोधनाचं महत्त्व अतिशय आहे, कारण त्याशिवाय समाजाचा आतून विकास होणार नाही. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिस्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे, व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही समाज स्थापन करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने भारताच्या प्रबोधनकालीन चळवळीने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा धडा दिलेला आहे. त्यामुळे नवा भारतीय समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर नव्या भारतीय समाजामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही आवश्यक आहे. आणि शेवटचा जो त्यांनी मुद्दा मांडला तो असा आहे की आपल्या कुटुंब संस्थेमध्ये आणि विवाह संस्थेमध्ये मूलगामी असे बदल केले पाहिजेत. आपली कुटुंब संस्था ही मुख्यतः पुरुषसत्ताक आहे, तिथं स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. आणि आपल्या विवाह संस्थेमध्ये पुरुषालाही स्वातंत्र्य नाही आणि स्त्रियांनाही स्वातंत्र्य नाही. ज्या पद्धतीने विवाह जमवले जातात ती पद्धत कुठल्याही प्रकारची लोकशाहीवादी पद्धत नाही. त्यामुळे या आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं मत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा लोकांच्या समोर आणण्याचं काम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलं. की फुल्यांचे विचार सत्यशोधक चळवळीमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये चळवळीच्या याच्यामध्ये प्रसृत होत होते, पण जे मुख्य विचारवंत महाराष्ट्रातील होते ते मुख्य विचारवंत मात्र ज्योतिराव फुल्यांचं महत्त्व मान्य करत नव्हते. 1947 साली ज्योतिनिबंध हे पुस्तक व्याख्यानमाला होती. ती व्याख्यानमाला त्यांनी वाईला दिलेली होती आणि त्या व्याख्यानमालेद्वारा पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कार्य आहे ते कार्य लोकांसमोर आणण्याचं काम तर्कतीर्थाने केलं. आणि त्यांनी असं म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं मुख्य जे काम आहे ते मुख्य काम भारतीय समाजाची पुनर्रचना करण्याचं आहे. आणि ज्योतिराव फुले यांच्या लिखाणामध्ये दिसणारा जो राग आहे प्रस्थापित व्यवस्थेवरचा, तो राग आपण लक्षात घेतला पाहिजे. पण त्याच्या मागे महात्मा फुले यांचा जो विचार आहे तो वैश्विक बंधुभावाचा विचार आहे, मानवतावादाचा विचार आहे आणि मुख्यतः मानवी अधिकाराच्या आधारावर
नवसमाज निर्मितीचा विचार आहे. तर हा विचार सत्यशोधक समाज स्थापन करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवला. आणि नंतरच्या काळामध्ये ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना 1968-69 साली धनंजय कीर आणि स ग मालशे यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित केलं. त्यालासुद्धा तर्कतीर्थ कारणीभूत होते. आणि समग्र वाङ्मय प्रकाशित झाल्यानंतरच महात्मा फुले यांचा व्यवस्थित असा अभ्यास नंतरच्या काळामध्ये सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री 1935-36 नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली आले. आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली आल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष रॉयवादाचे ते फार मोठे भाष्यकार होते. आणि रॉयवादाचा संपूर्ण जो विचार होता तो त्यांनी स्वीकारलेला होता. रॉयवाद हा सुधारित मार्क्सवाद आहे. आणि मार्क्सवादामधील अनेक विचार रॉय कारण मूलतः मानवेंद्रनाथ रॉय हे मार्क्सवादी क्रांतिकारक विचारवंत होते. नंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि त्यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली. या पक्षाचं अध्यक्षपद काही काळ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवलं. रॉय यांना भारतीय परंपरेमधील जे तत्त्वज्ञानाची मांडणी आहे ती मांडणी समजावून सांगण्यामध्ये तर्कतीर्थांनी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावली. मुद्दा मार्क्सवादामध्ये आणि एकूण तत्त्वज्ञानामध्ये हा आहे की समाजाच्या परिवर्तनाच्या काळामध्ये नीतिमत्तेची भूमिका काय असावी. मार्क्सवादामध्ये मुख्य भूमिका अशी आहे की सापेक्ष नीतिमत्ता असते. नीती काळाप्रमाणे बदलत राहते. एक शाश्वत असं नीतिमूल्य असत नाही. वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्राध्यापक वी पुरेगे यांनी असं लिहिलेलं आहे की तर्कतीर्थांमध्ये बदल झालेला होता आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की शाश्वत नीतिमूल्य महत्त्वाचे आहेत. काळ बदलत जाईल, काळाबरोबर अनेक महत्त्वाची मूल्य बदलत जातील, परंतु जो मुख्य शाश्वत नीतिमूल्य आहेत ती शाश्वत नीतिमूल्य महत्त्वाची आहेत. आणि त्यामुळे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाने आपल्या धोरणामध्ये बदल केला आणि शाश्वत नीतिमूल्यसुद्धा समाज परिवर्तनाच्या काळात महत्त्वाची असतात अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि रेग्यांचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये तर्कतीर्थांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाला विचारवंतांच्यामधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला, परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही. परंतु रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे मानवेंद्रनाथ रॉय यांचे जे अनुयायी होते ते आपल्या विचारांना पक्के होते. 42च्या चळवळीला त्यांनी विरोध केला आणि 42च्या चळवळीला विरोध केल्यामुळे तर्कतीर्थावर अनेक हल्ले झाले. त्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सहन करावं लागलं, परंतु त्यांनी तो त्रास सहन केला, परंतु विचार सोडले नाहीत. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातसुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले झाले, परंतु तरी त्यांनी आपला विचार सोडला नाही. विचारवंत आपल्या विचारांना ज्यावेळी ठामपणे चिकटून असतात, कुठल्याही प्रकारच्या धाकधपटशाहीला ज्यावेळी ते तोंड भीक घालत नाही, त्यावेळी त्यांचं जे चारित्र्य असतं ते जास्त उजळून निघतं आणि त्यामुळे तर्कतीर्थ उभा राहिले. 42च्या चळवळीचा 8 ऑगस्टला जो ठराव संमत झाला की 42च्या क्विट इंडिया मुवमेंट सुरू करायची, त्यावेळी महात्मा गांधींनी विचारले किती लोक याच्या विरोधात आहेत. तर रॉयवादी 11 रॉयवादी उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे युद्ध फॅसिस्टांचं युद्ध आहे. आपण जर चळवळ सुरू केली तर हिटलर आणि मुसोलिनी याला त्याचा फायदा होईल म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आहोत. संपूर्ण AICCचे 800-900 सभासद विरोधात असताना 11 लोक उभे राहिले. तर गांधींनी सांगितलं की मी ह्यांना मी मानतो
सगळा समाज विरोधी असताना सुद्धा हे 11 लोक उभे राहिले आणि त्यांनी आपली मतं मांडली. त्यांना मतं मांडण्याचा अधिकार आहे. तर या काळामध्ये तर्कतीर्थांनी जी मांडणी केलेली आहे 55पर्यंत 53-54पर्यंतची ही मांडणी अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे की नवयुगामधलं तत्त्वज्ञान कसं असलं पाहिजे, विचार स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे आणि विवेक धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर, धर्माचा आधुनिक काळामध्ये ऱ्हास झालेला आहे. धर्माचा ऱ्हास झालेला असताना, धर्माचा ऱ्हास झालेला असताना आपल्याला कशा प्रकारे विवेकबुद्धीच्या सहाय्याने नैतिक जीवन जगावं लागणार आहे, त्याबद्दल अतिशय उत्तम असं विवेचन त्यांच्या वेगवेगळ्या निबंधामध्ये त्यांनी केलेले. हे सर्व निबंध पुन्हा नवभारतमध्ये 47, 48, 49 या काळामध्ये प्रकाशित झालेले निबंध आहेत. त्यामधून मानवी चांगुलपणा हा सौंदर्या इतकाच महत्त्वाचा आहे. सौंदर्याला जसं स्वयंभू असं मूल्य आहे तसंच चांगुलपणाला स्वयंभू असं मूल्य आहे. त्यामुळे चांगुलपणा कधी सापेक्ष असत नाही की जीवनाकडे पाहत असताना विवेक महत्त्वाचा आहे, सौंदर्य दृष्टी महत्त्वाची आहे, निसर्गाकडे प्रेमभावनेने पाहणं महत्त्वाचं आहे आणि मैत्री भावना महत्त्वाची आहे. आज व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध अनेक नव्या परंपरा निर्माण झाल्या. त्यातील पहिली परंपरा म्हणजे पहिली विचारसरणी म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद ही अतिशय संकुचित अशी विचारसरणी आहे. राष्ट्रवादामुळे जगामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष झालेले आहेत, अनेक प्रकारचे संघर्ष होणार आहेत. लक्षावधी लोक राष्ट्रवादाच्या संघर्षामुळे, राष्ट्रवादामुळे निर्माण झालेल्या संघर्षामुळे संकटात सापडलेले आहेत किंवा त्यांची कत्तल झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादाची भावना एका विशिष्ट मुद्द्यापर्यंत राष्ट्रवाद ठीक आहे, पण अतिरेकी राष्ट्रवाद ज्यावेळी समाजात निर्माण होतो त्यावेळी आपपरभाव निर्माण होतो आणि एका विशिष्ट समाजाला, विशिष्ट देशाला शत्रू कल्पून संपूर्ण समाजाला त्याच्याविरुद्ध मोबिलाईज केलं जातं. ही अतिशय धोकादायक अशी संकल्पना आहे. लोकांना आवडणार नाही, पण त्यांनी बरोबर ही मांडलेली. दुसऱ्या ज्या समुदायवादी संकल्पना आहेत, समाजवाद असेल, साम्यवाद असेल, फॅसिझम असेल, या व्यक्ती स्वातंत्र्याला घातक आहेत. एका विशिष्ट अशा मर्यादेपर्यंत समाजाचं महत्त्व आपण मान्य करू, परंतु या संस्थांनी ज्यावेळी माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली त्यावेळी माणसाला त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या अधिकारांचं महत्त्व प्रस्थापित केलं पाहिजे. त्यामुळे व्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तीचा स्वयंनिर्णयाचा अधिकार, लोकशाही, बहुसत्ताक राष्ट्रवाद, विकेंद्रीकृत लोकशाही अशा प्रकारचे विचार नवमानवतावादाच्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडलेले दिसून येतात. तर 52-53च्या नंतर तर्कतीर्थ नवमानवतावादाच्या विचारापासून दूर गेले नाहीत, परंतु रॉय यांचा पक्षच बरखास्त झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण याच्याशी त्यांची मैत्री असल्यामुळे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे नवं राजकारण सुरू केलेलं होतं नवभारताच्या निर्मितीचं, त्याबद्दल एक प्रकारची आपुलकी असल्यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री तिसऱ्या कालखंडामध्ये काँग्रेसचं जे राजकारण होतं, गांधी नेहरूंची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीकडे झुकलेले आपल्याला दिसतात. मग तणाव निर्माण होणारच होता राजकीय विचारांच्या दृष्टीने. ही 48-49 साली कठोर टीका करणारे तर्कतीर्थ, काय आता उदाहरण मी नंतर देणार आहे, कठोर टीका करणारे तर्कतीर्थ नंतरच्या काळामध्ये 52-53 नंतरचं त्यांचं जे लिखाण आहे त्यात सौम्य झालेले आपल्याला दिसतात. धर्माच्या संदर्भातल्या त्यांच्या भूमिकासुद्धा सौम्य झालेल्या आपल्याला दिसतात.
तो मॅच्युरिटीचा भाग समजायचा का एकूण वैचारिक परिवर्तन जे झालेलं होतं त्या परिवर्तनाचा भाग समजायचा, हे आपल्याला ठरवावं लागेल. एक शेवटचा जो मुद्दा आहे या संदर्भामध्ये की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. परंतु संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणं ही अतिशय अवघड अशी गोष्ट आहे हे त्यावेळी लक्षात आलेलं होतं. कारण महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू या तिघांचा मुंबई महाराष्ट्राला देण्याला विरोध होता आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस श्रेष्ठींचं जे काही काँग्रेस पुढारी होते त्यांची फार मोठ्या प्रमाणात पंचायत झालेली होती. यशवंतरावांना पाठिंबा देत असल्यामुळे तर्कतीर्थांनासुद्धा त्रास सहन करावा लागला. की तत्वतः त्यांची भूमिका हीच होती की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, परंतु आत्ताच झाला पाहिजे अशी जी भूमिका होती त्याऐवजी केंद्रीय सरकारच्या ज्यावेळी महत्त्व त्याचं लक्षात येईल त्यावेळी ते झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणजे यशवंतरावांचं जे मत होतं तेच त्यांचं मत होतं की भाषिक राज्य झाली पाहिजेत, त्याच्याशिवाय भाषेचा विकास होणार नाही असं त्यांना वाटायचं. परंतु त्याचबरोबर भाषिक राज्यामधून निर्माण होणारी जी जो अहंकार आहे, जी अहंता आहे, ती एका विशिष्ट अशा प्रमाणाबाहेर जर आपण वाढू दिली, मराठीने कन्नडिगांचा द्वेष करायचा, कन्नडिगांनी तेलुगू लोकांचा द्वेष करायचा, तेलुगूने तमिळचा करायचा सध्या चाललेलं आहे. ते मराठीने गुजरातीचा करायचा, गुजरातीने मराठीचा करायचा, असा जो द्वेषाचा प्रकार आहे तो त्यांना नको होता. की शेवटी या सर्व भारतीय भाषा एकमेकाच्या भगिनी भाषा आहेत आणि भारताचं राष्ट्र हे टिकलं पाहिजे. आणि भारताचं राष्ट्र जर टिकायचं असेल तर आपल्याला स्वायत्त असे जे भाषिक राज्य आहे त्या भाषिक राज्यांनाच एकत्र सांभाळून भारताचं हे टिकवावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. विशेषतः गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी जे या विषयावर व्याख्यान दिलं त्यामध्ये ही भूमिका त्यांनी आग्रहाने मांडली. शेवटचा जो मुद्दा आहे तुम्ही मांडणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्यांनी काही महत्त्वाची निरीक्षणं 1949 साली नोंदवलेली आहेत. मौज साप्ताहिकाने एक परिसंवाद महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या मागास का आहे असा एक परिसंवाद आयोजित केला होता. 49 साली हा आयोजित केला होता. परवाचं जे दिल्लीचं साहित्य संमेलन झालं त्या दिल्लीच्या साहित्य संमेलनाचं जे हे काढलं गेलं जरीपटका नावाचं त्याचं जे एक स्मरणिका काढली गेली त्याच्यामध्ये तोच विषय म्हणजे 1949 पासून 2024-25पर्यंत आपण हाच विषय चर्चित आहोत की महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास का आहे. तर समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनी एक लेख लिहिलेला होता. तर त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातील त्या काळातील जे मोठे लोक होते त्यांना त्यांनी विचारलं. त्यांनी आपापली मतं दिली. त्यामध्ये मग शंकरराव देव आहेत, अच्युतराव पटवर्धन आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे मला वाटतं एक पुढारी आहेत. बऱ्याच लोकांना त्यांनी आपली मतं विचारली. तर्कतीर्थांनाही विचारलं. तो त्यांच्या म्हणजे प्रखर टीकेचा जो सूर या काळामध्ये तर्कतीर्थांच्या लेखनामध्ये होता त्याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे हा लेख आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा पुढारी भारताचा पुढारी का होत नाही, महाराष्ट्रामध्ये गांधी आणि नेहरू यांच्यासारखे पुढारी का झाले नाहीत, का होऊ शकले नाहीत. ते तुम्हाला संपूर्ण देशाच्या दृष्टीने एक राजकीय एजेंडा कार्यक्रम पत्रिका निर्माण करावी लागते. ती कार्यक्रम पत्रिका जोपर्यंत महाराष्ट्रातील पुढारी निर्माण करू शकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पुढारी राष्ट्रीय पुढारी होऊ शकत नाही. ते होम रूल लीगच्या निमित्ताने टिळकांनी ते केलं
त्यानंतर तसा अजेंडा सेट करणारा पुढारी आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे राजकीय नेतृत्वाचं हे अपयश आहे महाराष्ट्रातील. दुसरा मुद्दा त्याने असा मांडला की महाराष्ट्राच्या भूखंडी मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी अटक ते कटक राज्य केलेलं होतं. हा एक जो प्रथा अभिमान मराठी लोकांच्या डोक्यामध्ये आहे, तो अभिमान असल्यामुळे अशा प्रकारचे परिसंवाद आम्ही आयोजित करतो. ह्याच्यातून महाराष्ट्रातलं कुणीच सुचलेलं नाही. शंकरराव मोरे असू देत, नाना पाटील असू देत, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असू देत, शंकरराव देव असू देत, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या कुठल्याही भाषणांचा तुम्ही जर एक भाषणाचं तुम्ही ॲनालिसिस केलं तर काय दिसेल की त्यामध्ये मध्ययुगीन महाराष्ट्राचा अफजल खान वध तरी असतो, दिल्लीची सुटका तरी असते, अटकेवर केलेला हल्ला तरी असतो, सदाशिव भाऊ बाजीराव, त्या जोपर्यंत हे भूत उतरत नाही, बाजीराव, तानाजी, भाऊसाहेब, हे जे भूत जोपर्यंत मराठी लोकांच्यावर उतरत नाही की ते झालं 200 वर्षापूर्वी झालं, त्याचा आज काय उपयोग आहे. त्यामुळे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ते मराठी माणसांच्या विकासाच्या दृष्टीनं धोक्याचा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातला मध्यम वर्ग हा संकुचित विचारांचा असून त्यांनी शब्द वाचला आहे की तो सुप्त रूपाने हिंदुत्ववादीच आहे. सुप्त रूपाने हिंदुत्ववादीच आहे आणि महाराष्ट्रामधील बहुतेक तरुण हिंदुत्ववादी विचार आणि राष्ट्रीय स्वयंसंघ संपूर्ण भारतामध्ये पसरवण्यामध्ये दुसऱ्या प्रांतातील तरुण नाहीत. सगळे महाराष्ट्रातील मध्यम वर्गामधले तरुण आहेत आणि ते चिकाटीनं काम करत आहेत. आज महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागते, परंतु ते ज्या चिकाटीनं काम करतात त्यामुळे ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. हे त्यांनी सांगितलं होतं. खरोखर ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचा जोपर्यंत तो बाहेर असतो, घराच्या बाहेर, तोपर्यंत तो आधुनिक असतो. एकदा घरात आला की तो पूर्णतः पारंपरिक बनतो. त्यामुळे नेहरूवादापासून हिंदुत्ववादी होण्यात त्याला काही अडचण येत नाही. हे अतिशय कठोर अशी टीका त्यांनी केलेली आहे. याच्यावर उपाय काय की म्हणजे ह्यांच्याकडून फार तुम्हाला प्रगतीची आशा नाही. उपाय काय? उपाय हा आहे की महाराष्ट्रातील शिक्षणाचा प्रसार अतिशय कमी झालेला आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणात शाळा संस्था स्थापन करून शिक्षण दिलं जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने नवा विचार पुढे येण्याची शक्यता नाही. कारण शेवटी संख्येनं हा हा मध्यमवर्ग अल्प आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अजून बहुसंख्य लोक हे अशिक्षित आहेत. तर मुख्य मुद्दा जो आहे तो बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं शिक्षण देण्याचा आहे आणि त्या दृष्टीने मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. ते पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांनी ही चळवळ सुरू केली. 1200 रुपये EBC फॅसिलिटी सुरू करून. त्याच्या आधी ही चळवळ नव्हती. मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ अशी विद्यापीठं स्थापन करून त्यांनी ही नवी चळवळ सुरू केली असं म्हणायला हरकत नाही. तर जोपर्यंत बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा हा जो मागासपणा आहे, वैचारिक मागासपणा आहे, तो वैचारिक मागासपणा दूर होणार नाही. हे अतिशय मला वाटतं हे प्रॉफेटिक होतं. हे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते प्रॉफेटिक होतं. पुढच्या काळात उद्याची दिशा दाखवणार होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी परखड असं लिखाण त्या काळामध्ये त्यांनी केलेले कुठल्या पुस्तकाचं परीक्षण असू दे, अतिशय कठोर असं परीक्षण त्यांनी त्या काळामध्ये केलं आहे. तर तर्कतीर्थांचे हे जे समाजविचार आहेत ते समाजविचार महत्त्वाचे आहेत. लोकशाहीवादी, अनेक सत्ताक राष्ट्रवादी, बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे हे सांगणारे, महात्मा फुले आणि
त्यांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत असं हे करणारे असे त्यांचे विचार होते. ब्राह्मणेतर चळवळीबद्दल त्यांनी असं म्हटलं की महात्मा फुले यांच्या विचारापासून ही चळवळ दूर गेली. सत्तेच्या राजकारणामध्ये हे लोक हे झाले आणि शिवराळ भाषा, निंदास्पद भाषा वापरून त्यांनी मूळ जो फुल्यांचा विचार होता त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्यशोधक चळवळ असो किंवा ब्राह्मणेतर चळवळ असो, तिचा जो मूळ उद्देश होता तो महत्त्वाचा होता आणि त्या मूळ उद्देशाप्रमाणे त्यांनी जरी नंतरच्या काळामध्ये चळवळ भरकटली तरी चळवळीच्या मूळ उद्देशाप्रमाणे राजकीय सत्तेचं स्थित्यंतर, स्थलांतर जे करण्याचा त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश साध्य झाला असंही तर्कतीर्थांनी लिहिलेलं आहे. तर तर्कतीर्थांचे हे जे विचार आहेत ते विचार डॉक्टर लवटे यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यांनी जवळजवळ 4 वर्ष 19पासून सुरू केलं ना, 19पासून त्यांनी सुरू केलं आणि जिथे जिथे मिळेल कागदपत्र मिळेल, अगदी साधा कपटा जरी मिळणार असं वाटलं की ते तिथं जाऊन ते गोळा करत असतात. त्यामुळे हे सर्व साहित्य आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण एक मराठी भाषिक लोक लवटे यांचे कायमस्वरूपी ऋणी राहणार आहोत. या व्याख्यानामध्ये या चर्चासत्रामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार आहे. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.